बघा सकाळी सकाळी काय काम चालू होतं. बघा किती गवत झालंय आमच्या घरात पुढे. बघा आम्ही गेलत्या बघा लग्नाला. बघा मारुतीचं मंदिर आहे तिथं आणि आमचं घर आहे बघा इथं. घरात तसा धिंगाणा. आम्ही आल्या रात्री बघा. लग्नाला गेलते 8 दिवस झालं घरी नव्हताच आम्ही. आणि आता आले 8 दिवसाच्या नंतर. किती हो कोणावर गेलते आपण? फ्रायडेला गेलत्या का? हां. तर शुक्रवारी गेलत्या बघा आम्ही तिकडं, म्हणजे माझ्या आई भावाच्या घरी. आणि कसं काय गेलता माहीत आहे का? तर लग्न होतं भावाचं, सख्या भावाचं लग्न होतं. गेलते आणि बघा आमच्या घरापुढे कसं झालंय बघा. एवढं एवढं गवत वाढून गेले बघा 9 दिवसामध्ये. किती गवत वाढलंय बघा. आणि बघा गोल्या पिली कशी खेळतात. ट्रक आणलंय बघा. माझ्या मावशीने ट्रक घेऊन दिलेत बघा गोल्या पिलीला. गोल्या पिली आईनं ट्रक घेऊन दिलेले दाखवा. आणि तुम्हाला एक सांगू का, माझ्यापेक्षा माझी मावशी लहान आहे माहिती आहे का. त्याच मावशीने घेऊन दिले. तिला पण एवढा लेकरं आहेत माझ्या लेकरं एवढे. एक याच्याच वयाचा, हा एक तिच्या वयाचं पिल्लूच्या. बघा गोल्या पिल्लीची गाडी कशी जोरात चालली. गोल्याच्या गाडीचं रिपेअर आलं वाटायला काय. गोलू रिपेअर करायलाच गाडी. काय झालं बघू डोजरला तुझ्या. आईनं डोजर घेऊन दिली की. मावशीचा दाजी आहे बघा आमचा गोल्या. बघा गवत दाखवत तुम्हाला. आमच्या घराभोवताल काहीच भेटत नाही तुम्हाला बघा. ओनली गवतच भेटते बघा. हे घराला चिपकून असं गवत आहे बघा. आणि इथं एवढं गवत झालंय. हे सांगायलो गोल्या पिल्लीच्या डॅडीला, ते गवतावर मारायचं असते ना तणनाशक आणा म्हणायलो. कधी आणतात काय नाही माहिती नाही. येऊन तर 2 महिने झाले बघा. आमचं बाथरूम बघा कसं पडलंय बाहेर. आमचं बाथरूम बघा कसं पडलंय वाऱ्यानं. हे आंघोळीचं बाथरूम आहे आमचं. हाय फाय बाथरूम कसं पडलंय बघा. कोणाला बाथरूम बांधायचं असेल, बाथरूमचा ऑर्डर द्यायचा असेल तर या माणसाला द्या. तेवढं भारी बांधून देतात बघा बाथरूम. आणि सांगू का तुम्हाला, मी आहे की नाही इथे एक झाड लावलं होतं बघा. दाखवते तुम्हाला. हे बघा हे झाड चिकूचं लावलं होतं. चिकूचं कशाचं हो? हां जांभळाचं झाड बघा. आणि हे काय करायले शेरड जांभळाचं झाड खात नाहीत बरं. तर काही मी लावल्यानं काय तर लईच गोड लागाले का जांभळाचं झाड माहीत नाही. आत्तापासून आहे बघा शेंडा तोडून टाकले. आता जातावेळी काय केलं ते गोल्याच्या डॅडीनं, हे बघा असं लाकूड टाकले याच्यावर बघा. असं लाकूड टाकून साडी टाकले होतं असं पांघरून. म्हणून देवा देवा म्हणता वाचलंय बघा हे झाड. बघा शेळ्या येतात आणि हेच झाड खातात. तर ते शेळ्याची वाट कशी करू सांगा. बाथरूम तर मोडल्यातच माझं. ते बघा तिथंच लेंड्या पडल्यात बघा शेळ्याच्या ते बघा. आणि इकडं आहे की नाही आम्हाला पाणी येते बघा इकडं. आणि हे बघा, आणि तिथे कडीपत्त्याचं झाड लावले आम्ही. जाता कसं सेफ्टी करून गेला माहिती आहे का. दाखवते तुम्हाला. हे बघा दुनियाचं गवतच आहे आमच्या घरापुढे. हे बघा चालाले तिथं गवत बघा. बघा गवतच गवत, दुनियाचं गवत. आणि या गवतामध्येच आम्ही कडीपत्त्याचं झाड लावून गेलतो. दिसते का कमेंट करून सांगा कोणाला कडीपत्त्याचं झाड. जवळून दाखवते बाप्पा, दिसत नसेल तर बघा कडीपत्त्याचं झाड असं लावून गेला बघा आम्ही. असं म्हणजे खाऊ नये म्हणून. तरी काय खालीतच वाटलंय. इथं आंब्याचे 2-4 झाडं निघालते बघा कोया खाऊन फेकलेल्या. इथे एक म्हणता आलंय देवा देवा म्हणता बघा. दाखवते तुम्हाला. ते बघा लालसर पानं दिसतेत ना, ती आहे बघा आंब्याचं झाड. आणि बघा करवली झालते भावाच्या लग्नामध्ये मस्त. कसा घातलाय बघा. एवढे काकणं लाईफमध्ये फर्स्ट टाइम घातले. लग्नात पण घालते होते आणि सेकंड टाइम म्हणलं तर भावाच्या लग्नात. बघा माणूस आमचं कसं कामाला लागले उठल्या. मी येडी बया बघा काढायले ते गवत. अरे हडवे निघणार चले ग अम्मा. एवढे गवत झाले का.
बघा आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, नुसता डोंगर माळ जंगल आणि जंगलातली मी राणी. गुड मॉर्निंग बरं का सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. आता आले परत बाप्पा, कशी आले काय नाही मलाच माहिती नाही, पण आले नवऱ्याने सुखरूप घेऊन आले घरी. तुम्हाला सांगते मग नंतर लग्न कसं कसं झालंय काय नाही. आणि आम्ही कसं आलो माहित आहे, रात्री माझा गाडी बुकिंग करून आलो आम्ही 2 जण. काहीच नव्हतं आम्हाला यायला, नवऱ्याने डायरेक्ट इकडंच घेऊन आले. आता घरीच आम्ही गेलतो एका कामासाठी इकडं आलो. आणि बघा आता आलं इकडं. म्हणजे खूप परेशान झाले आम्हाला, रात्री खूप वेळ झालाय, न जेवताच झोपलो आम्ही. होय हो है की. हे बघा कसं काम चालू आहे जोऱ्यात. निंदायला माणूस पाहिजे तर घेऊन जा आमच्या इथला. वरच तेवढं काढते दाटच, खाली मुळे आणखीन येतात 2च रोजात. निघू दे करून. बाय, भेटू पुन्हा. बाय, भेटतच राहू आता, काही टेन्शन नाही. बाय.